आता बातमी आहे भोंदू खरातची। नाशिकमध्ये भोंदू अशोक खरातवर आणखी एक गुन्हा दाखल झालेला आहे। कांदा व्यापाऱ्याची फसवणूक केल्याप्रकरणी नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झालाय। 60 लाखांची जागा वृद्धाश्रमाच्या नावे 22,25,000 इतक्या कवडीमोल भावात खरेदी करून प्लॉट विक्री करून व्यवसायात गुंतवणुकीचा आमिष दाखवून फसवणूक झाल्याचा प्रकार समोर येतोय। वृद्धाश्रमाच्या जागेऐवजी चांगल्या लोकेशनवर जागा घेऊन देण्यासाठी 85 लाख रुपये घेत जागा दिलीच नसल्याची तक्रार या व्यापाऱ्याने दिली आहे। पैसे आणि जागेसाठी तगादा लावू नकोस अन्यथा तुझ्यावर देवाचा कोप होईल असा शाप देत कांदा व्यापाऱ्याची फसवणूक करण्यात आल्याचंही उघड झालंय। आपले प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। मुकुल, नेमका हा काय प्रकार आहे? या व्यापाऱ्याची खरातनं कशी फसवणूक केली आहे? अशोक खरातवर हा 12वा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। एका व्यापाऱ्याला त्याची जमीन होती नाशिकच्या गवळणे परिसरामध्ये, ती जमीन त्याने हडपण्याचा प्रयत्न केला होता आणि वृद्धाश्रम बांधायचा आहे त्यासाठी त्याच्याकडनं जमीन घेतली आणि जमीन घेताना ती कमी किमतीमध्ये घेतलेली होती। त्याचबरोबर त्याला सांगितलं की तुला याच्या बदल्यात एक नवीन चांगली जागा मी घेऊन देतो असं सांगत त्याच्याकडनं काही पैसे देखील त्याने लाटले आणि त्यानंतर जी जमिनीचं कवडीमोल भावामध्ये घेतलेली होती ती जमीनदार त्याने ताब्यातच घेतली, परंतु त्या व्यापाऱ्याकडनं जे पैसे घेतलेले होते तेही त्याला परत केले नाही। त्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये अशोक खरात विरोधातला हा फसवणुकीचा 3रा गुन्हा आहे आणि शिर्डीमध्ये 1 गुन्हा, असे 4 गुन्हे फसवणुकीचे आहेत, तर 8 गुन्हे हे लैंगिक शोषणाचे आहेत। ज्यावेळेस पहिला गुन्हा दाखल झाला त्यानंतर गुन्हे दाखल होण्याची मालिका ही सुरूच आहे। आणखी 1 ते 2 गुन्हे अशोक खरातवर पुढील 2-3 दिवसामध्ये दाखल होण्याची शक्यता आहे। मुकुल, आणखी एका घटनेसंदर्भात तुझ्याकडून अपडेट जाणून घ्यायचे, त्यामुळे तुम्ही सोबतच राहा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।